मनसेच्या नव्या नियुक्तीवर नाराजीचा सूरही पाहायला मिळतोय। मुंबई अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची वर्णी लागल्यानं वरच्या काही नेत्यांमध्ये नाराजी आहे। पराभूत उमेदवारांना पुन्हा संधी दिल्यानं मनसेचे वरिष्ठ नेते नाराज आहेत। या संदर्भात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। विशाल, आपण पाहतोय मनसेकडून नव्या नियुक्त्या करण्यात आल्यात, मात्र आता वरिष्ठ नेते हे नाराज असल्याचं कळतंय। कोण नेमकं नाराज आहे, कळू शकलंय का? वर्षा, आपल्याला माहिती आहे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवी पुनर्रचना जी आहे ही पदांच्या बाबतीत केलेली नाही। पहिल्यांदाच मुंबई अध्यक्ष मनसेचा निवडण्यात आलेले संदीप देशपांडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं। मात्र हे नाव जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच मनसेच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर जो आहे आता सुरू झालेला आहे। खाजगीत त्यांची नाराजी आहे ही ते व्यक्त करतायत। सातत्यानं ही जर केंद्रीय समिती असेल किंवा ज्या पद्धतीनं जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पराभूत उमेदवारांनाच अधिक संधी मिळालेली आहे। त्यामुळे काही वरिष्ठ नेत्यांमध्ये ही नाराजी उघडपणे होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत ज्या पद्धतीनं मुंबईचं अध्यक्षपद हे संदीप देशपांडे यांच्याकडे दिल्यामुळे ज्या नेत्यांची इच्छा होती की त्यांना हे अध्यक्षपद मिळावं, अशा काही वरिष्ठ नेत्यांच्या मध्ये आता ही कुजबूज सुरू झालेली आहे। ही थेट या निवडीबाबत त्यांनी नाराजी जी आहे ही आता खाजगीत व्यक्त केलेली आहे। वर्षा, निश्चितच विशाल, त्यामुळे आता या नेत्यांची नेमकी नाराजी कशी दूर केली जाते हे बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।